खबरदार महाराष्ट्र न्यूज। नगरसेवक रियाज हुंडेकरी यांच्या ज्वेलर्स दुकानातील कामगाराकडून 62 लाखांची सोन्याची फसवणूक, बनावट धातू देऊन शुद्ध सोने नेले। सोलापूरमधील एक धक्कादायक फसवणूक प्रकरण समोर आले आहे। माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांच्या रिदान ज्वेलर्स या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने तब्बल 62 लाख रुपयांचे शुद्ध सोने अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे। आरोपीने शुद्ध सोन्याऐवजी तांबे व पितळ मिश्रित बनावट धातू देऊन फिर्यादीला फसवले। ही फसवणूक 19 जून 2024 पासून 11 डिसेंबर 2025 च्या कालावधीत फिर्यादीच्या घरी घडली। फिर्यादी रिजवान रियाज हुंडेकरी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात 12 एप्रिल 2026 रोजी तक्रार दाखल केली। फिर्यादीनुसार आरोपी अकबर मंसरू शेख व राहणार 432 मंगळवार पेठ सोलापूर याने दागिने बनवण्यासाठी लागणारे 24 कॅरेट सोन्याचे कच्चे मटेरियल घेतले। त्याऐवजी त्याने तांबे व पितळ यांचे मिश्रण करून बनवलेले बनावट मटेरियल सोन्याचे असल्याचे भासवून फिर्यादीला परत दिले। यातून त्याने शुद्ध सोने घेऊन पळ काढला। या प्रकरणी आरोपी अकबर मंसरू शेख विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 आणि 316 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे हे अधिक तपास करत आहेत।